सर्वांना माझा क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, लाल सलाम। दोस्तों, आज 26 जून रोजी, आज 26 जून म्हणजे खऱ्या अर्थानं शाहू राजांचा आज जन्मदिवस। ज्या शाहू राजांनी या देशामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे, या देशामध्ये सामाजिक न्यायाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आरक्षण धोरणाची आपल्या करवीर संस्थानामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी केलेली होती। आणि म्हणूनच या देशामध्ये भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुले आणि शाहूंचं जे सामाजिक न्यायाचं जे स्वप्न होतं ते विविध कलमाद्वारे या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे। अशा शाहू राजांच्या चरणी, त्यांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला आज त्यांच्या जयंतीदिनी आम्ही विनम्र अशा पद्धतीचं वंदन करत आहोत, अभिवादन करत आहोत। आणि आजच्या सामाजिक न्याय दिनी मातंग समाजाचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष आणि आरक्षण वर्गीकरण लढ्यातील अत्यंत कृतिशील असणारे नेते सन्माननीय कैलाशभाऊ खंदारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। आरोपी जे कुणी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहोत। आणि या घटनेच्या अनुषंगानं आम्ही या लढ्यातील तमाम आरक्षण वर्गीकरणाची चळवळ लढणाऱ्या तमाम सैनिकांना, सरदारांना आम्ही या निमित्तानं एक विनंती करत आहोत। मी विनंती म्हणणार नाही, तर आपण एक स्वतःची एक समज तयार केली पाहिजे की या देशामध्ये कुणालाही काही स्वस्तामध्ये मिळालेलं नाही, फुकटामध्ये मिळालेलं नाही। त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे। आपल्याला या देशामध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे, आपल्याला या देशामध्ये शिक्षणासाठी संघर्ष करावा लागलेला आहे, आपल्याला या देशामध्ये सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे। तद्वतच जे जे काही म्हणून आपल्याला मिळवायचं असतं त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो। आणि हा संघर्ष करत असताना असे प्रकार होत असतात, असे प्रकार स्वाभाविक असतात। कारण हा जो हा लढा आता कुठल्याही नेत्याच्या हातामध्ये राहिलेला नाही, तर हा लढा जनतेच्या हातामध्ये गेलेला आहे। मग भलेही आरक्षण वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये असतील त्या जनतेने हा लढा आता ताब्यामध्ये घेतलेला आहे। आणि आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या समूहातील सुद्धा जनतेनं हा लढा आता त्यांच्या हातामध्ये घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता जे कोणी नेते मंडळी असतील त्या नेते मंडळींना अशा प्रसंगातून या ठिकाणी जावं लागणार आहे, त्याची तयारी ठेवावी लागणार आहे। कारण कुठलाही लढा हा किंमत मोजून लढावा लागत असतो आणि आपण किंमत मोजण्याची तयारी ठेवली पाहिजे अशा पद्धतीची मी सगळ्यांना या निमित्तानं एक आवाहन करत आहे। कारण हा लढा अखेरपर्यंत, शेवटपर्यंत आपण लढणार आहोत। आणि म्हणून काही लोकांना अशा पद्धतीच्या हल्ल्यांना, अशा पद्धतीच्या टीकेला, अशा पद्धतीच्या त्रासाला तोंड देण्याची या ठिकाणी तयारी ठेवावी लागणार आहे। तशी मानसिकता तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवावी लागणार आहे। आणि म्हणून अशा घटना ह्या स्वाभाविक असतात। ज्या तरुणांच्या मनामध्ये जो काही रोष असतो, राग असतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त होत असतात। आणि म्हणून जो काही या विषयाच्या अनुषंगानं समर्थक असतील किंवा विरोधक असतील त्या प्रत्येकाच्या मनामध्ये जो काही परस्पराविषयीचा जो काही या ठिकाणी रोष आहे, गैरसमज आहे, तर तो या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो। म्हणून या गोष्टीला अगदी फार म्हणजे चिंता करण्याची गरज नाही, तर ती तयारी ठेवणं की होय मी हा लढा लढतोय, मला या लढ्यामध्ये किंमत मोजावीच लागणार आहे अशी मानसिकता आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागते। आणि म्हणून या लढ्याचा पुन्हा एकदा या हल्ल्याचा मी निषेध करतो। आणि कालपासून सोशल मीडियावर मुंबई येथे जो काय मोर्चा झालेला होता त्या मोर्चाच्या अनुषंगानं चर्चा होत आहे। त्यातील काही वक्त्यांच्या विधानामुळे सुद्धा या ठिकाणी खूप मोठी महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे। दोस्तो हो, हा खरं तर काल 24 जून रोजी आझाद मैदानावर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सन्माननीय सचिनभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं जे आंदोलन आहे, जो मोर्चा होता, तो मोर्चा अत्यंत यशस्वी झालेला आहे। 3 दिवस आम्ही मुंबईमध्ये बघितलं की अत्यंत मुसळधार
ज्याला आपण अतिवृष्टी म्हणतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं होतं. आणि अशा या नैसर्गिक संकटाचा आम्ही कसा मुकाबला करणार आहोत या चिंतेमध्ये आम्ही सर्व होतो. परंतु जनतेनं आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी लढणाऱ्या जनतेनं अगदी पावसाची त्या संकटाची तमानं बाळगता या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आझाद मैदानावर येऊन या ठिकाणी सचिन भाऊंना साथ दिलेली आहे. अर्थातच आरक्षण वर्गीकरण लढ्याला साथ दिलेली आहे. आणि म्हणून या आंदोलनाची जी एक सकारात्मक चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवानं या आंदोलनाची चर्चा या ठिकाणी नकारात्मक याकडे गेलेली आहे. म्हणजे आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो विषय डायव्हर्ट होऊ नये याची काळजी आम्ही वारंवार आम्ही घेत आहोत. परंतु जाणीवपूर्वक हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कारण डायव्हर्ट यासाठी केला जातो की आता आरक्षण वर्गीकरणाचा हा जो विषय आहे तर त्यावर कायदेशीर किंवा संवैधानिक जी आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट आता संपलेली आहे. कारण जी आर्ग्युमेंट करायची होती ती सर्वोच्च न्यायालयामध्ये करायची होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय बेंचनं जो निर्णय दिलेला आहे त्यामुळं ही कायदेशीर स्वरूपाची आर्ग्युमेंट या ठिकाणची संवैधानिक स्वरूपाची चर्चा या ठिकाणी संपलेली आहे. आणि म्हणून संवैधानिक चर्चेवर या ठिकाणी जाण्याऐवजी कुणीतरी काहीतरी बोलतं, कुणीतरी काही उठतो आणि काहीतरी वक्तव्य करतं आणि त्याकडं या ठिकाणी हा विषय डायव्हर्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. दोस्तो हो, आरक्षण वर्गीकरण होईल नाही होईल किंवा झालं तर कुणाला किती मिळेल हा नंतरचा विषय आहे. परंतु महाराष्ट्रामधली जी काही या ठिकाणी शोषणाच्या विरोधातली जी चळवळ होती, जी लढाई होती, त्या शोषणाच्या विरोधातील या वंचितांच्या लढाईला यामुळं नख लागू लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांची जबाबदारी ही आहे की वर्गीकरण होईल न होईल यापेक्षा आम्ही सर्व शोषित आहोत आणि या शोषितांचा लढा या ठिकाणी आम्हाला एकत्र येऊन पुन्हा एकदा लढावं लागणार आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून कालचा जो लढा होता तो वंचितांचा लढा होता, तो शोषितांचा लढा होता, तो या ठिकाणच्या संधिवंचित लोकांचा हा लढा होता आणि तो लढा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. ह्या आंदोलनामध्ये जे काही हजारोच्या संख्येनं जो काही समाज बांधव भगिनी, आमच्या माता, वडीलधारी मंडळी, अगदी लहान मुलं घेऊन महिला या ठिकाणी पडत्या पावसामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानत आहोत. आणि सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चाच्या संदर्भामध्ये सरकारी पातळीवर काय घडलं आहे याची चर्चा मात्र दुर्दैवानं समोर आलेली नाही. तर ही चर्चा सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. कारण जे काही शिष्टमंडळ आम्ही घेऊन सरकारकडे गेलेलो होतो तर त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः त्या शिष्टमंडळाचे सहभागी झालेलो होतो. अण्णाभाऊंच्या सूनबाई सावित्रीमाई साठे या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेल्या होत्या. या ठिकाणी गणेशजी भगत, त्याचबरोबर या ठिकाणी राज क्षीरसागर आणि बरीच मंडळी त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेली होते. आणि सरकारच्या वतीनं सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री असणाऱ्या माधुरीताई मिसाळ यांनी शिष्टमंडळाला वेळ दिलेली आहे. आणि वेळ दिल्याच्या नंतर त्यांनी जवळपास अर्धा तास शिष्टमंडळासोबत चर्चा केलेली आहे, सर्व विषय समजून घेतलेला आहे. आणि सरकारच्या वतीनं त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की होय, तुमच्या विषयाच्या अनुषंगानं नुकतीच सरकारची एक मोठी बैठक संपन्न झालेली आहे. त्या बैठकीमध्ये या विषयावर अगदी सविस्तर चर्चा झालेली आहे. आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सरकारी पातळीवर अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत, हालचाली सुरू होत आहेत, युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि काही दिवसामध्येच या संदर्भामध्ये निर्णय होईल अशी एक त्यांनी गोड बातमी महाराष्ट्राला दिलेली आहे. परंतु ह्या कालच्या 2 दिवसाच्या गदारोळामध्ये हा जो विषय सरकारी पातळीवर सुरू असलेला विषय या ठिकाणी समोर आलेला नाही. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तमाम जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला सरकारचा जो काही निर्णय आहे तो निर्णय सांगितला पाहिजे. लोकांना त्या मोर्चाच्या यशाकडं, त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकाच्या श्रमाकडं
मी वळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि खरोखरच जे मोर्चामध्ये सहभागी झालेले होते त्या सर्वांचं श्रम लवकरच फळाला येणार आहे अशा पद्धतीचा शब्द आपल्याला सरकारच्या वतीनं या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिलेला आहे आणि म्हणून आरक्षण वर्गीकरणाचा लढा आणखी पुढे सरकलेला आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे. कोणत्याही क्षणी सरकारचा निर्णय बाहेर येऊ शकेल. जसं की मागच्या 24 सालामध्ये अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अचानकपणे केलेली होती आणि आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्या कानावर धडकली होती. तद्वतच या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा एक आनंददायी बातमी काही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं हा लढा आपण निरंतरपणे चालू ठेवूयात. फक्त हा लढा लढत असताना आपण एक काळजी सगळ्या नेते मंडळी कार्यकर्त्यांनी यांनी घेण्याची गरज आहे की आपल्या वक्तव्यातून आपल्या बोलण्यातून हा लढा जेणेकरून वेगळीकडे डायव्हर्ट होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आरक्षण वर्गीकरणाची जितके काय तुमची बाजू असेल संवैधानिक पद्धतीने ती संवैधानिक पद्धतीने तुम्ही बाजू मांडू शकतात, परंतु जेणेकरून हा लढा या ठिकाणी डायव्हर्ट होईल याची सर्वांनी आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. म्हणून माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आंदोलन कालचं 24 जूनचं सचिन भाऊंच्या नेतृत्वाखालचं अत्यंत या ठिकाणी सफल झालेलं आहे, यशस्वी झालेलं आहे आणि याची फलश्रुती येत्या काही दिवसामध्ये मिळणार असल्याचा शब्द सरकारच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्व आंदोलकांचं मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि यानंतरच्या लढ्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी सक्रिय असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.